गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीनं हेल्मेट जनजागृती मोहीम. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात मेट्रो सिटीमध्ये हेल्मेट सक्ती आहे, पण इचलकरंजी शहरामध्ये हेल्मेट सक्ती नसल्यामुळं नागरिक आणि वाहनधारक हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट नसल्यामुळं काही वाहनधारकांचा अपघातात मृत्यू झालाय. याच अनुषंगानं शहरातल्या काही संघटनांनी आपण या देशाचा आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगानं वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सकाळी शिवतीर्थ चौकात एकत्रित येऊन नागरिकांना हेल्मेट वापरण्यासंदर्भात विविध पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसंच यातल्याच एका सदस्यानं यमाचं रूप घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हेल्मेट वापरण्याच्या सूचना केल्या आणि हेल्मेट बाबतीत महत्त्वाची माहिती वाहनधारकांना दिली. पोस्टरद्वारे जनजागृती करत वाहतुकीचे नियम पाळावेत, ट्रिपल सीट जाणं टाळावं, गाडीवर असताना मोबाईलवर बोलू नये अशी जनजागृती करण्यात आली. याला वाहनधारकांनी मोठा प्रतिसाद दिला. अचानकपणे चौकामध्ये यम समोर येऊन वाहनधारकांना माहिती देतात, त्यामुळे वाहनधारकांमध्ये चांगलीच जनजागृती झाली आहे. हेल्मेट वापरल्यामुळं काही नागरिकांचा अपघातात जीव वाचलाय, त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरावं, आपल्या प्रियजनांनाही हेल्मेट वापरण्यासंदर्भात माहिती द्यावं असं आवाहन यमदेवानं केलंय. या उपक्रमासाठी डॉक्टर अमित देशमुख, समीर इनामदार, अल्ताफ शेख, संदीप शेवाळे, सचिन कोठावळे आणि वैद्यकीय मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 2025 हा स्नेहसंमेलन मेडिकल असोसिएशन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज ऑफ इचलकरंजीतर्फे आज आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे समाजाचा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज हे अगदी तळागाळापर्यंत जाऊन पेशंटसाठी ते काम करत असतात आणि हे काम करत असताना त्यांनी सामाजिक भान ठेवून आज जो उपक्रम राबवलेला आहे, हेल्मेट वापरा, हेल्मेटची सक्ती, हे खूप कौतुकास्पद आहे. आपलं काम सांभाळून आपले टार्गेट्स पूर्ण करण्याच्या हिशोबाने हे करत असताना सुद्धा त्यांनी सामाजिक भान ठेवले, हे खरोखर कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोग आहे असं मी म्हणू शकेन. आपण व आपले सहकारी जे 24 तासापैकी 12 तास जे आपल्या टू व्हीलरवर असतात त्यांना आपण एक संदेश द्यावा. त्याचबरोबर समाजाचा आपण काही देणं लागतो हे लक्षात ठेवून त्यांनी आज हा उपक्रम केला आहे, हा खरोखरच चांगला आहे. आणि आज ॲक्च्युली हा त्यांचा स्नेहसंमेलनचा सोहळा आहे, पण ते असूनसुद्धा त्यांनी हा भान ठेवलं आहे किंवा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे खूप चांगलं आहे. आणि हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा आपण एखादा आयफोन विकत घेतो तेव्हा तो आपण स्टेटसला ठेवतो आणि लगेच आपण त्याला 1,500, 2,000, 3,000चं कवर वापरतो. पण आपलं जे लाख मोलाचं हेल्मेट आहे, हे हेड म्हणू आपण त्याला, त्याची आपण किंमत करत नाही, कारण देवानं आपल्याला फ्री दिलेलं आहे ते. त्यामुळं ह्या गोष्टीची जागरूकता होणे खूप गरजेचं आहे. हेल्मेट वापरल्यामुळे बरेच आमच्याकडे उदाहरणं आहेत. मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे रोज असे पेशंट बघतो जिथं बऱ्याच वेळा हेल्मेट असल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे आणि बऱ्याच वेळा हेल्मेट नसल्यामुळे आत किंवा डोक्याच्या बाहेरसुद्धा खूप मोठी इजा होऊन पेशंटचा कधीतरी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की ह्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या असोसिएशनच्या तर्फे की आपली सुरक्षितता, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आपल्या हातामध्ये आहे. तर छोटीशी गोष्ट आहे, हेल्मेट वापरा. हेल्मेट वापरून आपण कूल बना, हा आम्ही सर्वजण इथं राहिलेल्या सगळ्यांनी संदेश देऊ इच्छितो.